शेकडो समिती कार्यकर्त्यांना जागोजागी अटक। कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज धर्मवीर संभाजी चौक येथे महामेळावा भरवण्याचे घोषित केले होते। या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग आणि प्रशासनाने आधीपासूनच धास्ती घेत सोमवारी सकाळपासूनच जागोजागी समिती कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र सुरू केले। धर्मवीर संभाजी चौकात होणाऱ्या महामेळाव्यासाठी मराठी भाषिक एकवटणार आणि याचे परिणाम हिवाळी अधिवेशनावर दिसून येणार, तसेच मराठी भाषिकांची पुन्हा एकजूट होणार या भीतीनेच रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी बंदोबस्त केला होता। सोमवारी सकाळपासूनच धर्मवीर संभाजी चौकात जमणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच हिंडलगा भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अटक करत दडपशाहीचा अवलंब करण्यात आला। महामेळाव्याच्या धास्तीने आजपासूनच 9 दिवस जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून 20 डिसेंबर 2024 पर्यंत जमावबंदी लागू असेल। टिळकवाडी कॅम्प मार्केट व शहापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वॅक्सिन डेपो, लेले मैदान, धर्मवीर संभाजी चौक, धर्मवीर संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी उद्यान आदी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली असून महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। जमावबंदीचा आदेश जाहीर करण्यात आला असता तरीही महामेळावा यशस्वी केला जाईल असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला होता। या मेळाव्यात अनेक युवा कार्यकर्तेही सामील होत असल्याचे लक्षात घेऊन नेहमीप्रमाणेच कर्नाटक प्रशासनाने दडपशाहीने शेकडो कार्यकर्त्यांना अटक करत मराठी भाषिकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे। प्रशासन आणि पोलीस विभागाच्या या धोरणामुळे पुन्हा लोकशाही पायदळी तुडवल्याचे सिद्ध होत आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक परिसर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दणाणून सोडण्यात आला होता। कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनातून घोषणा देतच रवाना झाले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांना मारिहाळ पोलीस स्थानकात स्थानबद्ध करण्यात आले। हे पाहिजे होते एकच मिनिट, म्हणजे कळालं त्याच्यामध्ये चेक केल्यानं कळतच नाहीये। बिदर पार्कीचा संयुक्त महाराज झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, संयुक्त महाराज झालाच पाहिजे। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर पार्कीचा संयुक्त महाराज झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, संयुक्त महाराज झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। महाराष्ट्र एकीकरण समितीचा आम्ही 8-10 दिवसापूर्वी ज्याला परमिशन मागितलं तेव्हा पण आम्हाला पूर्ण बोलवलं आणि परमिशन देत नाही, तुम्ही इथं करू नका अशा प्रकारची दादागिरी। त्याच्यावर आम्हाला एक प्रश्न पडतोय की आम्ही खरोखर घटनात्मक इंडियामध्ये राहतो का कर्नाटकाच्या गुलामगिरीवर राहतो? भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे की नाही? भारत देशाचा राज्यकारभार हा घटनेप्रमाणे चालतो की नाही? अशा प्रकारचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे आणि इथं आमची मराठी भाषा पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न चाललेला आहे। 2004ला महाराष्ट्र सरकार दावा दाखल केला, पण यांनी 2006 पासून इथं हे घ्यायला सुरुवात केली। पण तसं जर याला घ्यायचं होतं तर 1956 पासून काय घेतले नाही हा प्रश्न निर्माण होतो। फक्त बेळगाववरती दावा दाखल करण्यासाठी, दावा सांगण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत। पण आम्ही मराठी भाषिक कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात गेल्याचे घबरणार नाही, त्यांच्या दादागिरीला भीक येणार नाही।
त्यांना सरळ सांगितलं आम्हाला अटकेची भीती नाही आहे, तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही महामेळावा घेणारच. आणि महाराज कार्यकर्ते अटकेला वगैरे घाबरत नाही. आमचा हक्क जो आहे आंदोलन करण्याचा तो आम्ही करणारच. आयोजित केला होता, पण पोलिसांनी दडपशाहीने हा मेळावा इथे रोखलेला आहे. आमच्या सर्व मराठी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे आणि आज सर्व मराठी भाषिकांना सुद्धा आव्हान आहे, त्यांनी सुद्धा इथे येऊन आपला निषेध नोंदवावा आणि अटक करून घ्यावी. जय महाराष्ट्र. नेत्यांना आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी या अत्याचाराची दखल घ्यावी आणि त्यांनी विधानसभेत आणि महाराष्ट्रात आवाज उठवावा. जय महाराष्ट्र. मराठी भाषिकांच्या अन्यायाची परिसीमा कर्नाटक सरकारनं गाठलेली आहे. आज आम्ही कर्नाटक सरकारबरोबर केंद्र सरकारचा निषेध करत आहोत. आम्ही अटकेला कदापि घाबरणार नाही आहोत. आम्ही मराठी भाषिक आहोत. आम्ही आमच्या हक्कासाठी न्यायासाठी अखंडपणे आम्ही असाच लढा देत राहणार. जोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा आमचा असाच चालू ठेवणार आहोत. याची केंद्रानं आणि महाराष्ट्र सरकारनं तसंच कर्नाटक सरकारनं मराठी भाषिक आणि मेळाव्याला विरोध करत आणि संभाजी महाराजांना हार घालत इथं आलेलो आहे. आणि आपण बघत आहे कर्नाटक सरकार कसं इथं आम्हाला दडपशाही करत आहे. त्यामुळे आमची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा ही आम्ही कायम आम्ही ठेवणार आहोत. या सरकारच्या विरोधात करतच राहणार. आम्हाला कुठल्या भाषाचं कुठल्या राज्याचं नाही. या केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शिष्टमंडळी सगळे एकत्र येऊन पंतप्रधानांची भेट घेऊन या बेळगाव सीमापट्ट्याबद्दल लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, नाहीतर आम्ही उग्र आंदोलन छेडू. MES wanted to do the Mahamela, but there was no permission for it given, and in light of it, Police Commissioner of Belgavi City has imposed 144/163 BNS sections, issuing prohibitory orders also on the borders. In light of this, all the border checkposts within Belgavi City, like Bekinkerry, Rakaskoppa, Bachi, have all been fortified with a lot of men and officers. And also across the city, all the important and sensitive points that you can see, large number of police personnel, striking forces, KSRP parties, everybody has been deployed. This was done to ensure that nobody had to take law into their own hands. There were some people who just came to create some kind of nuisance. So those members have been now secured. About 20 to 25 people have now been secured, and case will be registered against them. Okay, thank you.